पुन्हा एकदा विरोधकांचा गदारोळ बघायला मिळतोय। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर कर्जमाफीचा मुद्दा हा पुन्हा एकदा उपस्थित केला गेला। कर्जमाफी दिल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली। तर यावरच गिरीश बापट यांनी उत्तर सुद्धा दिलं। विरोधकांकडून जाणून बुजून हा मुद्दा वारंवार बाहेर काढला जातोय अशी थेट टीका गिरीश बापट यांनी केली। आणि या संपूर्ण गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाज आता दिवसभरासाठी तहकूब झालंय। विधानसभेमधनं खरं तर 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। तो सुद्धा मुद्दा हा परिषदेमध्ये उचलला गेला। शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या आमदारांचं निलंबन कसं केलं जातं असा प्रश्न खरं तर धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आणि त्यालाच गिरीश बापट यांनी उत्तर सुद्धा दिलं। आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता विधान परिषदेचं कामकाज हे दिवसभरासाठी तहकूब झालंय। विधान परिषदेचं कामकाज हे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता। त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही परिषदेचं कामकाज हे चालू देणार नाही असा थेट इशारा सुद्धा धनंजय मुंडे यांनी दिला होता। आणि यानंतर आता परिषदेचं कामकाज हे दिवसभरासाठी तहकूब झालंय। अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमची रिपोर्टर सोनाली शिंदे सध्या आपल्यासोबत आहे। सोनाली, आपण बघतोय कर्जमाफीचा मुद्दा हा पुन्हा एकदा उपस्थित केला गेला। त्याचबरोबर विधानसभेमध्ये जे आमदारांचं निलंबन झालं त्याचा निषेध हा विरोधी पक्षांनी काळी फीत सुद्धा लावून केला। नेमके काय अपडेट्स आहेत? दर्शना, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजपर्यंत कामकाज होऊ शकलेलं नाहीये। त्यात अर्थसंकल्प मांडताना आमदारांचं, विधानसभेतल्या आमदारांचं निलंबन केलं म्हणून विधान परिषदेतल्या आमदारांनी त्याबद्दल आवाज उठवला। त्यावर कामकाज मंत्री गिरीश बापट यांचं म्हणणं होतं की गेले अनेक दिवस आपण कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा करतोय, त्यामुळे कामकाज सुरू होऊ द्यावं। यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि विरोधकांनी गोंधळ घेतला। कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालेलं आहे। दर्शना, आपण जर पाहिलं तर विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने निलंबन झालं त्या पद्धतीची शक्यता विधान परिषदेमध्ये सुद्धा होती, पण विधान परिषदेमध्ये विरोधकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सुद्धा काही गोष्टी होत्या। त्यामुळे त्यांचं निलंबन होणार का याबद्दल प्रश्नचिन्ह होतं। पण आज या सगळ्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेमध्ये गोंधळ होणार हे निश्चित होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी परिस्थिती लक्षात घेता सभापतींनी आजचं कामकाज जे आहे ते दिवसभरासाठी तहकूब केलंय। दर्शन, अगदी खरं आहे सोनाली, थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल।